पुण्यामध्ये माझ्या पाठीमागे न्यू इरा पब्लिकेशन. खरं तर माध्यमातून आपल्याकडे जेव्हा शफीक फुटाण आले त्यावेळेस त्यांनी कळवलं की तुकाराम सरांच्या जीवनावरती एक पुस्तक करत आहोत. आणि ही गोष्ट जेव्हा ऐकली तेव्हा आमच्यासाठीच खरं तर खूप प्रेरणादायी होती. कारण आणि हे पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खास करून तरुणाईला आवडेल, कारण जो संघर्ष आहे श्री तुकाराम मुंडे साहेबांचा अगदी बालपणापासून ते पहिली पोस्टिंग सोलापूर इथं अगदी बारकाईने काम केलं आणि जवळजवळ मागचे 2 महिने आम्ही त्याच्यावर होतो. सुरुवातीला ड्राफ्ट आला त्याचा, त्या ड्राफ्ट नंतर आम्ही त्याचं 2 ते 3 वेळा त्याच्यावर रिडिंग, त्याच्यावर दुरुस्त्या याच्यावर काम केलं. काय वेगळेपण म्हणजे ग्रामीण भागातल्या तरुणांना हे एकदम उपयुक्त मार्गदर्शन ठरेल पुस्तक. तुकाराम मुंडे सरांचं पुस्तक प्रेरणादायी आहे आणि त्यांचा प्रवास कोणाला माहीत नाही, फक्त ते सगळ्या आता ते अन्न प्रशासन विभागामुळे सगळ्या महाराष्ट्राभर ते पोहोचले, पण त्यांचा ऍक्च्युअल मधला प्रवास जो संघर्ष आहे तो कोणासमोर आलेला नव्हता. सगळ्या सुखसुविधा असलेलाच माणूस यश मिळवू शकतो, तर ते खरं नाही आहे. तुमच्यात दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कोणतंही यश मिळवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं की IAS मुंडेसाहेब IAS होणं जितकं आपल्याला यश वाटतं त्याच्यापेक्षा मोठं यश आहे की IAS झाल्यावर त्यांनी काय काम केलं. तर प्रस्थापित प्रकाशन संस्था जी आहे त्या नवीन लेखकांना शक्यतो संधी देण्यामध्ये उशीर करतात. मग त्या लेखकांचं लिखाण किंवा त्यांची जी काही ऊर्जा आहे लिखाणाची ते कुठेतरी संपून जाते. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात सध्या मागच्या महिन्याभरापासून जी काही चर्चा सुरू आहे ती आहे तुकाराम मुंडेंची. आणि तुकाराम मुंडेंच्या बाबत प्रत्येकाला उत्कंठ आहे. नेमकं FDAच्या ज्या कारवाई होतात त्यानंतर मला खूप उत्कंठ आहे आणि मी या न्यू इरा पब्लिशिंग हाऊसमध्ये आपल्या वेबसाईटचं काम बघते आणि त्यावरतून ऑर्डर्स वगैरे किंवा पुस्तक अपलोड करणे याचं काम करते. साधारण आता न्यू इरामध्ये जेव्हा झाली मी जॉईन म्हणजे 2024 पासून 2.5 वर्ष मला इथे झालेली आहे. न्यू इरामध्ये येण्याच्या पूर्वी कुठलाही प्रकारचा अनुभव मला नव्हता की रील्स बनवावे, कॅमेरामध्ये पॉडकास्ट वगैरे घ्यावे. न्यू इराने खूप शिकवलंय, न्यू इराने खूप दिलंय. आणि ते सगळी इन हाऊसच चालते आमची आणि युट्यूब चॅनल आहे न्यू इरा पब्लिशिंग हाऊस नावाने. तुम्ही स्वतः हे सगळं एडिटिंग किंवा अपलोडिंगचं काम करता? काही वेळेस लोड झालं तर बाहेरून, नाही तर इन हाऊसच चालतं. पूनम आहिरे. मी गेल्या या संस्थेमध्ये 5 वर्षापासून काम करते आणि वितरण विभाग हा मी सांभाळते, तसं मार्केटिंगचं बघतोय. विशेष तुम्ही म्हणाल आता की तुकाराम मुंडे सरांचं पुस्तक बहुचर्चित असलेलं पुस्तक आज प्रकाशित होणार आहे आणि मला सांगायला आनंद होतोय की भरभरून मागणी या पुस्तकासाठी आलेली आहे. सध्या तुम्ही बघताय की त्याचंच पॅकिंग आमचं चालू आहे. त्यामुळे अगदी आता तुकाराम मुंडे सरांचं नावच एवढं मोठं आहे आणि ती व्यक्ती अशी आहे की त्या व्यक्तीचा क्रेज खूप जास्त आहे. सो आजच्या प्रोग्राममध्ये पण खूप धावपळ होणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी प्रोग्रामला या. ते सरांनी बघितल्यानंतर रायटर आणि हे आता तुमच्या हातात पडलंय पुस्तक, तर तुम्ही सुद्धा नक्की वाचा आणि आम्हाला कळवा. मला याची खात्री आहे की महाराष्ट्रातली सगळीच जनता पुस्तकाची खूप आतुरतेने वाट बघते. ऑफिसमधून ऑलरेडी आम्ही खूप हजारो पॅकिंग करून ठेवले आहेत. आजचा कार्यक्रम झाल्यानंतर ते आम्ही डिस्पॅच करणार आहोत. त्याने मला एका प्रकाशन संस्थेमध्ये यायला मिळालं आणि त्या ठिकाणचा हा सगळा प्रवास जाणून घ्यायला मिळाला. आजचा कार्यक्रम सुद्धा माझ्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. धन्यवाद.